संगमनेर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 5 मधून निवडून आलेले नगरसेवक विश्वास रतन मुर्तडक यांना नागरिकांनी मोठ्या मताधिक्याने दणदणीत विजयी केले। माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वास रतन मुर्तडक यांनी निवडणूक लढवून विजय मिळवले। विश्वास रतन मुर्तडक यांचा कार्यकाळ 2001 सालापासून ते 2006 पर्यंत नगराध्यक्ष पदावर विराजमान असताना अनेक विकास कामांना मार्गी लावले। तसेच संगमनेर येथील असलेल्या पाणीपुरवठ्याचा विषय मार्गी लावला असून आजही त्याचे फायदे पाहायला मिळत आहेत। संगमनेर शहर वैद्यकीय, औद्योगिक, सांस्कृतिक आणि प्रगत शहर बनवण्यासाठी नगरसेवक विश्वास रतन मुर्तडक यांनी विकास कामांचा आराखडा तयार केला आहे। तसेच येणाऱ्या काळात संगमनेर हा आधुनिक शहर बनवण्याचे त्यांनी ध्येय निश्चित केले। प्रभाग क्रमांक 5 मधून मला जनतेने अतिशय प्रचंड मताधिक्याने निवडून दिले। मी एवढंच सांगेल, काम आणि प्रेम या दोन गोष्टी या ठिकाणी जिंकल्यात आणि येणाऱ्या काळामध्ये जनता नगरच्या वासियांसाठी एक सांस्कृतिक भवन, त्याचप्रमाणे तरुण मुलांसाठी, मुलींसाठी संगमनेरातून महाराष्ट्र केसरीसाठी मुलगा गेला पाहिजे, मुलगी गेली पाहिजे याच्यासाठी एक भव्य दिव्य तालीमसुद्धा संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही उभी करणार आहोत। असे अनेक कामं पुढील काळामध्ये आपल्याला करायचे। मागील काळामध्ये आपण रस्ते, गटारी, जे काय ड्रेनेज सिस्टीम जी खराब झाली होती ती सगळी नवीन करून एक चांगल्या पद्धतीने माझ्या प्रभागाचा मी त्यावेळेस विकास केलेला आहे। ज्या लोकांनी काम पाहूनच यावेळेस अतिशय चांगल्या मताधिक्याने मला या ठिकाणी निवडून दिले। मी 2001 ते 2006 जनतेतनं नगराध्यक्ष म्हणून मला या ठिकाणी जनतेने निवडून दिलं होतं। आदरणीय माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब आणि आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी अनेक संगमनेर नगरपालिकेचे कामं, या ठिकाणी स्टेडियम सारखं भव्य दिव्य काम असेल, या ठिकाणी संगमनेर शहरातील जेवढी पण पाण्याची पाईपलाईन आहे ते पाईपलाईनचं कामसुद्धा माझ्या काळातच त्यावेळेस सुरुवात झाली होती। आणि विविध जे काही नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना जेवढ्या चांगल्या सुविधा देता येईल त्याच्यासाठी आम्ही खूप या ठिकाणी बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली, डॉक्टरांच्या मार्गदर्शन अनेक कामं या ठिकाणी संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही केलेले आहे। महिलांसाठी सगळ्यात महत्त्वाचं जो महिलांचा जो पाण्याचा जो विषय असतो, सगळ्यात म्हणजे निगडीत जो विषय आहे पाण्याचा, तो पाण्याचा प्रश्न या ठिकाणी केव्हाच मिटलेल्या डायरेक्ट धरणातून म्हणजे निळवंडे धरण ते संगमनेर शहर ही पाईपलाईन आल्यामुळं महत्त्वाचा मुद्दा हा गेली 20 वर्षापासूनच तो सुटलेला आहे। त्यानंतर आता महत्त्वाचे ड्रेनेज हे ते सगळ्या गोष्टी येतात, नवीन कामं आपण त्या काळात करून टाकलेली, त्यामुळे तेही अडचण नाही। पण या ठिकाणी महिलांच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महिलांनी एक चांगलं ओपन जिम असं आम्ही राजमाता जिजाऊ गार्डनमध्ये या ठिकाणी महिलांसाठी जॉगिंग पार्क हे ते सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत। आणि ह्याही पुढील काळामध्ये महिलांचे आरोग्य, महिलांना संरक्षण या सगळ्या गोष्टीसाठी एक चांगला येणाऱ्या काळामध्ये एक चांगला प्लॅन तयार करून जास्तीत जास्त महिलांना, तसेच तरुण असतील, तरुणी असतील, यांना एक चांगली दिशा देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण करणार आहोत। आपल्या नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम या ठिकाणी आम्ही करण्याचा मी आता प्रभाग क्रमांक कोविड काळापासून तर आत्तापर्यंत म्हणजे मध्यंतरी निवडणुकाही नव्हत्या, तरी पण आम्ही या ठिकाणी आरोग्य शिबिर SMBTच्या माध्यमातून माझ्या प्रभागामध्ये आम्ही आरोग्य शिबिर घेतले होते। त्या शिबिरातून अनेक महिलांना आणि अनेक पुरुषांना खूप फायदा या ठिकाणी SMBTच्या आरोग्य शिबिरातून आम्ही करून दिले। ह्याही पुढील काळामध्ये हे शिबिरं, अशा पद्धतीचे शिबिरं घेऊन जास्तीत जास्त नागरिकांच्या आरोग्यासाठी, सध्याची परिस्थिती आपण पाहतो मेडिकल क्षेत्रामध्ये खूप पैसा लागतो, परंतु या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की SMBTच्या माध्यमातून ह्या ठिकाणी अनेक संगमनेर शहरामध्ये मधील जे काही रुग्ण असतील त्या रुग्णांना चांगली सुविधा देण्याचे, चांगलं त्या ठिकाणी त्यांच्या जे काही आजार असतील त्याच्यावर त्यांनी चांगले उपचार घेऊन अनेक रुग्ण या ठिकाणी SMBTच्या माध्यमातून बाळासाहेब थोरात साहेब असतील, डॉक्टर तांबे असतील, आमदार सत्यजित दादा तांबे असतील यांच्या नेतृत्वाखाली अनेक रुग्णांना आजही संगमनेर शहरातून SMBTच्या माध्यमातून खूप फायदा होतोय। ह्याही पुढील काळामध्ये जे गोरगरीब लोक असतील
त्यांना जास्तीत जास्त कोणी आजारी पडलं तर त्याच्या मागं उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याला जास्तीत जास्त त्याच्या पाठीशी उभं राहून त्याला त्याच्यातून कसं बाहेर काढता येईल याच्यासाठी आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली याही पुढील काळात काम करणार आहोत. कोविड काळ मी तर परमेश्वराला विनंती करेल का असा काळ परत या भारत देशावर येऊ देऊ नका. कोविड काळामध्ये अनेक कुटुंब त्या काळात कोविडच्या काळामध्ये ज्या अडचणीला सामोरे जावं लागलं आजही ते कुटुंब त्याच्यातून उजारलेले नाही. तर त्या कुटुंबाला आधार देण्याचं काम या ठिकाणी आम्ही कायम करत असतो. कोविडचा काळ असा होता का ते सांगू शकत नाही इतकं काम त्या काळात आम्ही केलेलं आहे. आणि लोकांसाठी आपल्याला लोक जे निवडून देतात, लोक आपल्याला निवडून देतात तर फक्त प्रत्येक नगरपालिकेचे तर कामं होतच असतात, परंतु इतर कामामध्ये सुद्धा नागरिकांच्या पाठीशी उभं राहणं हे खूप कर्तव्य असेल. कोविड काळामध्ये आम्ही ते पूर्णपणे त्या कामामध्ये झोकून देऊन अनेक कुटुंबांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. संगमनेर तालुक्यामधील युवकांसाठी आपण काय करण्याचा मानस या ठिकाणी ठेवलेला आहे? तर संगमनेर तालुका असेल, शहर असेल, खरं म्हणजे संगमनेर तालुका हा पूर्वीपासून डोंगराळ भाग म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील जे विद्यार्थी असतील, शहरातील जे विद्यार्थी असतील आणि प्रत्येक भागातील जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी एक चांगली अभ्यासिका या ठिकाणी आम्ही उभारणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील लोक ते अभ्यासिका पाहायला येतील अशा पद्धतीचा प्लॅन आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार सतीशदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली आणि मैथिलीताईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी करणार आहोत. ग्रामीण भागातली मुलं एकतर MPSCच्या परीक्षा देत असतात, UPSCच्या देत असतात, त्याचबरोबर पोलीस भरती असेल, मिलिटरी भरती असेल, याच्यासाठी मुलांना खूप या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो. त्याच्यासाठी दादांकडे एखादा एक विषय असा मांडून जेणेकरून ह्या मुलांना रोज सरावासाठी कुठं जागा उपलब्ध करून देता येईल याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आणि ते आम्ही या पुढील काळामध्ये करणार आहोत. जाता जाता प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांना काय आवाहन करायचं? मी एवढं सांगेल की नागरिकांनी जो विश्वास 2016ला माझ्यावर दाखवला होता, त्यानंतर 2024ला सुद्धा नागरिकांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय त्या नागरिकांच्या विश्वासात पात्र राहून जेवढं अजून नवीन काही करता येईल ते करण्यासाठी आणि मी सर्व मतदार बंधू भगिनींचे अतिशय मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्यावर खूप विश्वास दाखवला आणि त्या विश्वासात आम्ही पात्र राहून सदैव त्यांच्यासाठी 24 तास आम्ही अवेलेबल राहू असं आव्हान आणि अशी विनंती मी या ठिकाणी माझ्या सर्व नागरिकांना मतदारांना करणार आहे, जेणेकरून पुढील काळामध्ये चांगलं काम करता येईल. ते आपण जे काम करतो हे सर्व मतदारांच्या आशीर्वादानेच आपण पुढील काळामध्ये काम करण्यासाठी प्रयत्न करणार.